कुणाल कामराच्या सेटची तोडफोड करणाऱ्या 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हॅबिटेट स्टँड अप कॉमेडी सेटची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांच्यासह 19 जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। कुणाल कामराच्या सेटची तोडफोड करण्यात आली, मात्र या संदर्भात तब्बल 19 जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कामराच्या सेटची तोडफोड करणाऱ्या 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात सापडलेला आहे। त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह गाणं गायल्याच्या नंतर आता शिवसैनिक आक्रमक झाल्याचा प्रकार, हा वाद निर्माण झालाय। BNS आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांवर FIR दाखल करण्यात आलाय। तब्बल 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात आता काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या सेटची शिंदे सेनेकडून तोडफोड करण्यात आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जुळलेत। मी शिल्पाकडे जाणार आहे। शिल्पा, खरं तर आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वादग्रस्त उल्लेख केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला। शिवसैनिक आक्रमक झाले, त्यांनी स्टुडिओची तोडफोड करण्यात आली। मात्र यानंतर तब्बल 19 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। काय सविस्तर? कारण आपण जर पाहिलं तर कॉमेडियन कुणाल कामरा याने जो व्हिडिओ केलेला आहे, जो गाणं गायलेलं आहे, त्यामध्ये एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्याने एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहेत। त्या गाण्यामध्ये त्याने शिवसेना आणि भाजप कशी एकत्र होती, त्यानंतर त्यांची फूट कशी झाली, त्यानंतर शिवसेना हा पक्ष कसा फुटला, NCP कसा फुटला आणि त्यानंतर जे निवडणुकीचं चित्र होतं ते देखील त्या गाण्यामध्ये त्याने शेअर केलेलं आहे। विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंचं नाव न घेता ठाण्याचा रिक्षावाला असेल, चेहऱ्यावर दाढी असेल, चष्मा असेल, असं वक्तव्य करत त्याने वेगवेगळ्या प्रकारची टीका केलेली आहे। आणि ह्या आक्षेपार्ह गाण्यामुळे शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंचा गद्दार असा देखील नाव न घेता त्यांनी उल्लेख केलेला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, सर्वजण आक्रमक झालेले पाहायला मिळतात। वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। तसेच रात्री जो आपल्याला जिथे गाणं गायलं होतं त्या सेटवर गदारोळ झालेला पाहायला मिळाला। वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या फेकून दिल्या किंवा स्थानिकांमध्ये जी काही वागणूक झाली किंवा वर्तवणूक झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील खारच्या ठिकाणी लावण्यात आला। विशेष म्हणजे जो काही ही तोडफोड झालेली आहे त्यामध्ये 19 जणांना देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि या कुणाल कामराने जे गाणं गायलेले आहे त्यावर उद्धव ठाकरेंचे जे खासदार आहेत संजय राऊत यांनी त्या ट्विटला रिट्विट केलेला आहे आणि त्यावर अशी प्रतिक्रिया दिलेली आहे, कुणाल की कमाल आणि जय महाराष्ट्र ही प्रतिक्रिया दिल्यामुळे कुणाल कामरा आता आणखीनच वादाच्या भोरात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण आपण जर पाहिलं तर हे गाणं समोर आलं, त्यानंतर संजय राऊतांनी त्याला रिट्विट केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळाल्या। शिंदे गट आक्रमक झालेला पाहायला मिळालेला आहे आणि शिंदे गटाकडून अशा देखील प्रतिक्रिया येत आहे की कुणाल कामराने माफी मागावी, नाहीतर त्याच्या तोंडाला काळं फासलं जाईल, असं देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज दिवसभरामध्ये आंदोलनं होतील, निदर्शने नोंदवली जातील कुणाल कामराच्या विरोधामध्ये, वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया देखील येतील। मात्र कुणाल कामराने जे गाणं गायलेलं आहे, जो शिवसेना फुटीनंतरचा तो आतापर्यंतचा अनुभव त्याच्यामध्ये सांगितलेला आहे आणि त्यानंतर संजय राऊतांनी रिट्विट केलेला आहे, त्यानंतर हा वाद समोर आलेला आहे। या संदर्भात घडामोडी घडतात, या घडामोडींना वेग आला। या संदर्भात ताजी अपडेट घेत राहू, तो अशीच आपल्याशी जोडलेला राहा। वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे।